गुड मॉर्निंग. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन. तर पहिला मी सगळे देव घासून घेतले आणि मग दरवाजात रांगोळी काढायला घेतली, कारण का आज ना खूप जास्त गडबड होणार होती. मी 7 वाजता उठलेली सकाळी आणि रांगोळी काढून झाल्यावर मी पहिला कॉफी पिली, कारण का आजची गडबड जी होती ना ती भरपूर जास्त होती. कॉफी पिली आणि फटाफट साडी नेसून रेडी झाली. आज मी देवीला ना रेडीमेड साडी न घालता ब्लाऊज पीस घेतला होता, त्याची साडी बनवली आणि खूप इझी आहे. तर मला खूप छान वाटलं ती घालून. आणि मी 2 घट बसवणार होती आज, कारण का मी पहिला जो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता त्याची पूजा नाही केलेली, तर आजच करणार होती. आणि वेणी ना मम्मीने आणलेली मस्तपैकी दादरवरून, खूप मोठी होती, तर देवीला एकदम छान दिसत होती. मग धूप वगैरे करून पोथी वाचून घेतली आणि किचनमध्ये आले. आज मला पुरणपोळी बनवायची होती, सो पुरण तर मी कालच बनवून ठेवलेलं. आज पीठ मळून घेतलं आणि भाजीला फोडणी दिली आणि एका साईडला वाटप करून घेतलं. तेवढ्यातच आई वगैरे आले, मामी वगैरे पाया पडायला, आणि मग त्यांना हळदी कुंकू दिलं, कारण का ना सगळ्यांनाच गडबड होती, घरी जाऊन जेवण बनवत होतो म्हणून दुपारीच सगळं केलं. आणि हो, आज माझ्या मम्मीचा बड्डे पण आहे, सो हॅपी बड्डे मम्मी. आणि मग मी ओटी भरून घेतली मम्मीची. एक सुवासिनीची ओटी भरायची असते आज. आणि मग नंतर आम्ही गेलो मावशीकडे आणि मामीकडे. मामीने सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि देवीचं रूप जे आहे ना ते पाहताच एकदम मन मोहून जात. मामीने मस्त मसाले दूध बनवलेला तो पिल्ला आणि माझी ओटी भरली आणि फटाफट आम्ही गेलो मावशीकडे, कारण का तिच्याकडे पण उद्यापन होतं. सो आम्ही आमच्याच जवळजवळ जातो आणि वर्षातून एकदाच फेरी होते आमची. आम्ही आमच्या पूजेच्या तयारीत होतो, पण हा बघा ह्याची मस्ती काही कमी होत नव्हती. मावशीनी मस्तपैकी पूजा केली, सगळ्यांना उद्यापन केलं आणि मग मी आमच्या घरी आले. आणि घरी आल्यावर देवीला बघून मला माझे पहिलेचे दिवस आठवले. मम्मी आणि मी दोघी मिळून श्रृंगार करायचो देवीचा. आणि आता मी स्वतःची घरची पूजा करते. आणि ही बघा, हिने मला साडीमध्ये ओळखलंच नव्हतं आणि नंतर मग येऊन बसलेली माझ्याजवळ. ओके बाय, भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. या व्हिडिओचे 2 पार्ट आहेत. बाय.